नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या या लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या भागामध्ये. तर आत्तापर्यंत आपण जवळपास 4 पॅटर्न आपण बघितले. तर इथून पुढे आपण बघूया की नेक्स्ट पॅटर्न कोणता आहे. तर हे पॅटर्न आपल्याला दिसत आहेत ट्रेडिंग व्ह्यू अकाउंटमध्ये आपण चेक करतोय आणि आपल्याला त्याचा फायदाही होतो आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि ट्रेड शोधण्यामध्ये आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतोय. यानंतरचा पॅटर्न आहे हरामी पॅटर्न्स. तर हरामी पॅटर्न्स म्हणजे ही हरामी पॅटर्न्स आणि क्रॉस पॅटर्न्स असतात त्याच्यामध्ये. तर मार्केटमधील याच्यामध्ये ही ट्रेंड रिव्हर्सलचा याच्यामध्ये आपल्याला संकेत दिले जातात. त्याच्यामध्येही यामध्ये आपल्याला दिसतं की ग्रीन कॅन्डल जे आहेत ह्या बुलिश कॅन्डल मानल्या जातात आणि रेड कॅन्डल ह्या बेरिश कॅन्डल मानल्या जातात. तर यामध्ये आपल्याला दिसतंय की बुलिश हरामी पॅटर्न असतो आणि बेरिश हरामी पॅटर्न असतो. तर बुलिश हरामी पॅटर्न हा मंदीच्या शेवटी येतो आणि यात पहिली जी मोठी कॅन्डल असते ही कॅन्डल लाल कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही हिरवी असते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे आपल्याला असं दर्शवतं की आता तेजी येऊ शकते. आणि याच्यानंतरचा जो पॅटर्न आहे बेरिश हरामी, तर हा बेरिशचा तुम्हाला सिग्नल दिसत असेल की हा एक तेजीच्या शेवटी येतो ज्यावेळेस अप ट्रेंड असतो आणि मग तो नंतर येतो इथे. आणि यात पहिली कॅन्डल जी असते ती हिरवी कॅन्डल असते आणि नंतर लाल कॅन्डल तयार होते आणि असं दर्शवते इथे की आता मंदी येऊ शकते. तर त्याच्यानंतर हरामी क्रॉस पॅटर्न पण आहे. तर हा क्रॉस पॅटर्न कसा ओळखला जातो? ही जी मोठी कॅन्डल असते त्यानंतर एक हा पॅटर्न सामान्यतः एक हरामी पॅटर्न असतो. फक्त यात दुसरी कॅन्डल लहान असते. म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे. आणि यामध्ये जर याची रचना जी आपण जर बघितली, तर जी मोठी कॅन्डल असते त्यानंतर एक डोजी प्लस कॅन्डल चिन्हासारखी तयार होते आणि पहिल्या कॅन्डलच्या रेंजमध्ये असते. तर हरामी क्रॉस या सध्याच्या हरामी पॅटर्नपेक्षा अधिक शक्तिशाली मानला जातो याच्यामध्ये. आणि डोजी मार्केटमधील पूर्णपणे अनिश्चितता आणि कल बदलण्याच्या दाट शक्यता दर्शवते. यामध्ये टिप काय आहे की दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलपेक्षा हाय आणि लोच्या आत असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर कन्फर्मेशन पॅटर्न जे आहे तर तो येणं गरजेचं असतं. आणि तिसरी कॅन्डल ज्या दिशेला जाईल त्या दिशेला मार्केटचा नवीन ट्रेंड होण्याची शक्यता यामध्ये असते. आता याच्यानंतरचा एक आहे डेथ कन्फर्मेशन, डेथ क्रॉस कन्फर्मेशन. तर यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेज महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की 50 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज तर आपल्याला दिसतं इथे की हा जो रेड आहे हा 200 डेचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हा 50 डेचा. हा जिथे क्रॉस होतो तर इथे दिसतं आपल्याला की 50 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेजला वरून खाली ओलांडते क्रॉस बिलो. हा वरून आणि हा खालून. इथे ज्यावेळेस हा इथे क्रॉस ओलांडतं दोघांना इथे, हा जो पॅटर्न आहे इथे इथे दिसतं हा इथे इथून हा मुव्हिंग ॲव्हरेज इथं हा कन्सिस्टन्सी इथं साईड वेजमध्ये असतो मार्केट इथे आणि इथं क्रॉस होतो दोघांचा इथे. आणि ज्यावेळेस हा क्रॉस ओव्हर होतो त्यावेळी बाजारपेठेतील कमकुवतपणा यामध्ये खात्री देतो आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी जे काही सेलर्स आहेत त्यांना अधिक संधी याच्यामध्ये स्पष्ट होते. आणि या चार्टमध्ये आपण बघू शकता की डेथ क्रॉस जेव्हा निळी रेषा ही जी ही ग्रीन आहे हा 200 दिवसाची लाल रेषा त्यावेळेस पास करते त्यावेळेस हा गोल्डन क्रॉस जेव्हा निळी 50 दिवसाची लाल रेषा वर जाते तेव्हा तेजीचे संकेत मिळतात. म्हणजे इथून ज्यावेळेस हा ही क्रॉस करते दोघांचं क्रॉस करून ज्यावेळेस इथे दिसते आणि त्यावेळेस हा दिसतो पॅटर्न आपल्याला वर गेलेला इथे प्लस जातो आणि मार्केट वर जाण्याची इथून शक्यता होते आणि अशा प्रकारे मार्केट वर जाण्याचं. आता आपल्याला ट्रेडिंग रूल्स याच्यामध्ये काही करावं लागतील. कन्फर्मेशनची वाट बघावं लागेल, व्हॉल्यूम बघावं लागेल, त्यानंतर इफेक्टिव्हली व्हॉल्यूम आपल्याला यूज करायचा आहे. कॉम्बिनेशन सपोर्ट आणि रेजिस्टन्स वापरायचं आहे. सिंगल ट्रेड्स आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत आणि रिस्क मॅनेजमेंट प्रिन्सिपल आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत कुठल्या ते. तर हे सर्व पॅटर्न जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की हे पॅटर्नचा तुम्ही फॉलो करा. तुमच्या ट्रेडिंग सायकलमध्ये वापरा. रोज त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला हे पॅटर्न ह्या लेटेस्टमध्ये जर दिसले असतील तर नक्की मला हे तर त्याचा स्क्रीनशॉट असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही माझ्या कॉमेंटमध्ये टाकू शकता. आणि जर तुम्हाला भेटले असतील तर मला कॉमेंट करा, शेअर करा यामध्ये आणि सांगा की मला हा चार्ट पॅटर्न बघितल्यामुळे मला हा फायदा झाला किंवा मला तोटा झाला हेही तुम्ही मला कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या पॅटर्न बघण्यामध्ये, पुढचा चार्ट बघूया. तोपर्यंत शिकत राहा. धन्यवाद.